तर नमस्कार मित्रांनो, चला आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर हे बघा मित्रांनो, आपण ज्या दिवशी रात्रीला पाणी दिलं होतं गव्हाला, तो गहू आपला खूप छान असा आता झालेला आहे आणि 5-6 पाणी झालेले आहे मित्रांनो आपल्या गव्हाला. तर चला मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. अशा प्रकारचा गहू आलेला आहे छान असा, बघू शकता मित्रांनो. आणि फवारणी खूप महत्वाची आहे मित्रांनो गव्हावरती. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो, यावर्षी वंबी खूप छान वाटत आहे मला. फवारणी केल्यामुळे छान अशी वंबी आलेली आहे आणि वंबीची जी लांबणी आहे ती वाढलेली आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि एकदम छान असा एकसारखे संपूर्ण जे एकसारखा जमलेला आहे तो, आणि चिकट आहे आता सध्या, बघू शकता मित्रांनो तुम्ही. कुठल्याही पिकाचं व्यवस्थित नियोजन जर केलं तर पीक हे छान पद्धतीने येत असतं. आता या गावाला आपण पेरते वेळेस सुरुवातीला 20-20-13 हे खत टाकलं होतं. आणि परत ज्यावेळेस पोटऱ्यात आला गहू, ज्यावेळेस निसवण्याच्या अवस्थेत असताना परत आपण 1 बॅग युरिया आणि 1 बॅग 20-20-13 दिली होती. त्यामुळे छान असा रिझल्ट आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे ढगाळ वातावरण चालू झालं, तर त्या ढगाळ वातावरणामध्ये आपण फवारणी करून दिलेली आहे. आणि खत टाकल्याच्या नंतर आणि फवारणीच्या नंतर खूप छान असा रिझल्ट आला. म्हणजे सुरुवातीला तर खूप पातला वाटत होता आपल्याला गहू, आणि आता तर छान असा बेट केलेला आहे आणि प्रत्येक वंबी सारखी आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं तर मला तरी वाटतं खूप छान असं उत्पन्न अपेक्षित करू शकतो आपण. तर आपण जर नियोजनच केलं नाही कुठल्या पद्धतीचं, तर नियोजन न केल्यामुळे उत्पन्नावर त्याचे परिणाम होत असतात मित्रांनो. प्रत्येक गोष्टीचं नियोजन असलं पाहिजे. आपल्याला पाणी किती दिवसाला द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण खत व्यवस्थापन कधी करणार आहे, त्यानंतर आपण फवारणीचं पण एक टायमिंग असतं. आणि एक फवारणी आपण घेत असताना चांगल्या पद्धतीची जर घेतली तर तिचा लॉंग टाईम रिझल्ट येत असतो. आपण जर खूप हलके वगैरे असे जर कधी औषध जर घेतले, म्हणजे विचार करून घेतला पाहिजे. औषध फवारणी घेत असताना विचार करूनच फवारणी घेतली गेली पाहिजे. औषधं भरपूर असतात. औषध असं एकच औषध नसतं की त्याने चांगल्यापैकी रिझल्ट येतो. आपण कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाही किंवा आपल्याला जाहिरातही करायची नाही. भरपूर अशी औषधं असतात. आपल्याला फक्त काय करायचं आहे का ज्या औषधानं रस शोषक किडींचा नायनाट होतो. मग आता आपण सर्वजण भरपूर दिवसापासून शेती करत असतो. तर शेती करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठले कीड हे कुठल्या औषधाने त्यांचा नायनाट होत असतो. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक औषधांचं आपण एक रेकॉर्ड ठेवलं पाहिजे की ह्या औषधामुळे आपल्याला इतका रिझल्ट आलेला आहे, त्या औषधामुळे इतका रिझल्ट आलेला आहे, याची नोंद ठेवली पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला शेती ही परवडणार आहे. नाहीतर आपण काय करतो, प्रत्येक वेळेस जायचं आणि दुकानदाराकडे आणि प्रत्येक वेळेस नवीन औषध घेऊन यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं खूप नुकसान होत असतं मित्रांनो. तर आपण प्रत्येक औषधाचं रेकॉर्ड ठेवून आणि त्याचं कार्यकाल समजून घेऊन आणि रिझल्ट ही समजून घ्यायचा आहे की ह्या औषधाचा इतक्या दिवसापर्यंत रिझल्ट राहत असतो. हे आपण जर रेकॉर्ड ठेवलं
तर आपल्याला नक्कीच भविष्यात आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होत असतो मित्रांनो. प्रत्येक वेळेस आपल्याला कोणाला तरी जाऊन विचारण्याची गरज नाही पडली पाहिजे. मला तरी वैयक्तिक असं वाटतं मित्रांनो. आपण त्या गोष्टीची नोंद ठेवली पाहिजे. आपण जोपर्यंत आपण नोंद ठेवणार नाही कुठल्याही औषधाची, औषधं हे बाजारामध्ये नावं बदलून येत असतात. फक्त कंटेंट तर प्रत्येक औषधात सारखाच असतो, फक्त आपले नावं ते बदलून येत असतात. आपण नाव न लक्षात ठेवता आपण कंटेंटवरती लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी हा आज जर सुजग झाला नाही, जर सज्ञान झाला नाही, तर या अज्ञानाच्या खाईमध्ये लोटण्यासाठी सर्वजण टपलेले आहेत. त्यामुळे या दुकानदारांची जे आज रोजी त्यांची जर म्हणजे त्याने आपल्याला शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत आणि त्यांचं भलं होत आहे. आणि शेतकरी हा आपण म्हणत नाही का श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय आणि गरीब हा गरीब होत चाललाय, त्याची कारणं हेच आहेत की आपल्याकडे अज्ञान असल्यामुळे, आपण त्या गोष्टीचा रेकॉर्ड न ठेवल्यामुळे, त्यामुळे आपल्याला भरपूर असा तोटा होत आहे मित्रांनो. आपला शेती करत असताना विचारपूर्वक करावी ही माझी विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांना. त्याचसाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला माझं दाखवण्याचा उद्देश हाच आहे आणि आपला चॅनलचा पण उद्देश हाच आहे की आपला शेतकरी हा सजग झाला पाहिजे, सुज्ञान झाला पाहिजे आणि शेतकरीसुद्धा मोठा होऊ शकतो. हे फक्त आपल्या सुज्ञानामुळे, आपल्या शिक्षणामुळेच होऊ शकतो. आज शेतीमध्ये शिक्षणाची गरज आहे. कोण म्हणतं शेती करायला शिक्षण लागत नाही? शेती ही शिक्षणावरच अवलंबून आहे. विज्ञानामुळेच प्रगत झालेला आहे. आपला जो देश आहे विज्ञानामुळेच प्रगत झालेला आहे. तर आपण पण विज्ञान आत्मसात केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि सर्वांनी ह्याच पद्धतीने शेती करावी याच्यापुढे, नाही तर आपल्याला काहीच परवडणार नाही. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यावी आणि असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करायचे आहे आणि छान छान अशा कमेंट पण करा. तुमच्या काही कमेंट असल्या, तुमचा काही प्रश्न असला तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर चला, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.